तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाची. गणपती बाप्पा किन्नरला जरा सुद्धा लागलं नाही. हो का? ड्रायव्हरला जरा इथं लागलं आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत महाबळेश्वरला. रोहित वडेवाले. So it's school vacation going on. I've come for vacation. Yeah, great. Enjoy. Thanks. आणि छान आहे चायनीज. म्हणजे जर तुम्ही चायनीज लवर फायनली लागू गोवा. नमस्कार मित्रांनो, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन प्रवासामध्ये. पण आपण आज पुन्हा जात आहोत महाबळेश्वर पाचगणीला. पण ह्यावेळीची ट्रिप ही वेगळी असणार आहे, कारण आपण एन्जॉय करणार आहोत बाईक राईड, ते पण अर्णवीसोबत आणि राधिकासोबत. तर आता आपण आहोत पोलादपूर आंबेनळी रूटला. म्हणजे जर तुम्ही ओल्ड मुंबई गोवा हायवेने आले तर तुम्हाला हा रूट आहे जाण्यासाठी. सिनिक रूट आहे एकदम. पण जर तुम्ही कारमधून प्रवास करताय आणि जर तुम्हाला टर्न अँड ट्विस्ट जमत नाही आहेत तर इथून प्रवास नका करू, कारण तुम्हाला उलटी यायचे चान्सेस खूप आहेत. आणि जर तुम्हाला गाडी लागत असेल तर. पण तुम्ही जर नेचर लवर असाल, निसर्ग तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की इथून प्रवास करा. तुम्हाला ह्या महाबळेश्वरच्या व्हॅली, ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगा हे सगळं पाहायला मिळेल. तसेच इथून पोलादपूरपासून 20 किलोमीटरच्या अंतरावर प्रतापगड पण आहे. तो ऑन द वे तुम्ही प्रतापगडला पण जाऊन येऊ शकता. तर चला एन्जॉय करूया आजची राईड. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब केल्याशिवाय तेवढं जाऊ नका आणि व्हिडिओला लाईक करा. तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाची. गणपती बाप्पा. आणि आपली वारकरी मंडळी पांडुरंगाच्या भेटीला निघालेली आहेत बघा. आता भरपूर लोक रायगड जिल्ह्यातून महाबळेश्वर मार्गेत जातात. तर अशा प्रकारे देवाच्या दर्शनाला निघालेत बघा. माझे वडील पण जाणार आहेत, ते उद्या निघणार आहेत. आणि बघा आंबेनळी घाटातून जाताना ना, आता रस्त्याचं काम तर सुरूच आहे, पण इथून तुम्हाला सुंदर असं उजवीकडे वरती प्रतापगडचं दर्शन होतं. बघा काय दिसतं प्रतापगड इथून, एकदम भारी. आणि हे सगळं जावळीचं खोर आहे जे कंटिन्यू होतं आजूबाजूला. वरती गुरं वगैरे चरतायत डोंगरात. तर आता आपण इथे एका टर्निंगला थांबलो. महाबळेश्वरचा रूट इथे आहे, युटर्न मारून येतोय आपण, गाडी येते. चलो चलो चलो. तर इथे एक ट्रक गेलेला आहे खाली. आता राधिकाने बघितला तो. इथून ओ हो सिरियसली. पण नशीब तो इथेच पडलाय. कन्स्ट्रक्शनचा ट्रक आहे बघा, MH12. बापरे, कसलं खतरनाक ॲक्सिडेंट आहे. आता खरंच त्याचं नशीब चांगलं की इथे अडकला आहे तो. पुढे जर कोसळला असता डायरेक्ट दरीमध्ये. उंबराची हे झाडाची खान मोडून तर खाली गेला आणि असा फिरला, वर तोंड केलं आणि बोचेकनं खाली झाला. तेव्हा ते माणूस बचला नाही. वाचला का ड्रायव्हर? नशीब. तिथं जरा असं फास पडली होती. पण पुढे गेला असता त्या बस सारखं दरीमध्ये तर केवढं झालं असतं मग. हा, ते तर किती होते, 35 जण गेलेलीत ना तेव्हा. असं लक्ष जात नाही रस्त्याने जाताना. हिनी बघितलं मागे बसून, माझ्या लक्षात आलं नव्हतं. हा, किन्नरला जरा सुद्धा लागलं नाही. हो का? ड्रायव्हरला जरा इथं लागलं होतं इथं असं. तुमचं काय आता हे याचा धंदा बंद झाला का सगळा करवंदी बिरवंदीचा? करवंद कुठं दादा मी करतोय म्हणा. हे असं काय डोपराने पाय नाही. कोणतं का वाडा का?
नाही, मग आमचं गाव इकडं सुतारपेडा खाली. हा हा अच्छा. हो. फायनली आपण पोहोचलेलो आहोत महाबळेश्वरला. महाबळेश्वर मार्केट 2:05. वातावरण मस्त एकदम गार आहे. तर आता आपण पोहोचलेलो आहोत वेण्णा लेकच्या जवळ आणि लागलेली आहे भूक. माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये हे सगळं बंद होतं, पण आता हे सगळं चालू झालेलं आहे. इथे पावभाजी वगैरे खायचा प्लॅन आहे, बघूया. त्याला बाजूला थांबून विचार करतो काय खाऊ शकतो. यस, तिथे पावभाजी वगैरे खाऊ शकतो. गाडी चढवायला जागा आहे तिथून. चला या. पावभाजी आहे. ते मस्त पावभाजी डोसा वगैरे मागवला आणि राधिकाने मागवलेली आहे. क्या मागा? दहीपुरी. पावभाजी ओके आहे, असं मुंबईसारखी टेस्ट नाही लागणार तुम्हाला इथे, पण ठीक आहे. दहीपुरी मम्मा खाती आहे. यस. आता अर्णवीने इथे लाबूबूचा टॉय बघितला बघा. एक मिनिट. आता तिला गेम खेळायचा आहे. आता इथे गेम खेळते. हे सगळे पडतील काय? खूप वेळा ट्राय केला पण पैसे पूर्ण वेस्ट केले. आता बघूया. फुल प्रेशर से छोटा डेडी. कम ऑन लाबूबू. हाँ, चलो कोई बात नहीं, और दो है. थर्ड ला एडेंसिक माझा. एम एक ही बचा है. कॅडबरी. फोर्थला फल. एक नंबर. तर आता हां टेडी जिंकलेली आहे, पण अर्णवी नाराजच आहे कारण तिला लाबूबू हवा होता. तर मित्रांनो, वेण्णा लेकला आता दिवाळीच्या वेकेशन अजून चालू आहेत, तर गर्दी पण आहे टुरिस्टची. पडला रे पडला.
तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत मॅप्रो गार्डनच्या समोर फंटाऊन. ॲक्च्युली मला संध्याकाळ झाले 7 वाजलेत कारण माझे काम होतं ते 8 वाजपर्यंत लेट झालं. आणि इथे बरोबर मॅप्रो गार्डनच्या समोर ऑपोजिटला हे फंटाऊन अम्युजमेंट पार्क आहे. इथे मस्त येऊन तुम्ही धमाल करू शकता. आणि समोर असे लाईनीने स्टॉल्स रेस्टॉरंट वगैरे असं सगळं आहे. तुम्हाला चप्पल वगैरे घेऊ शकता तुम्ही इथे. तर आता आपण परत फिरतो इथून पोलादपूरला. आता जाताना धुकं वगैरे लागायला नको फक्त. आणि पाऊस आज नाही नशीब. तर आता कसे तरी आपण हळूहळू पोचू महाबळेश्वरवरून. आता पाचगणीला आहोत, पाचगणीवरून पोलादपूरला. आणि अर्णवी गेले लाबूबू शोधायला. कुठे गेली? आणि हे मेट गुजरात रस्त्याची अवस्था एवढी बेकार आहे ना पाचगणीवरून महाबळेश्वरला जाताना. एकदम विचित्र अवस्था. म्हणजे बाईकवर जायचं आणि ते पण रात्री. ही धूळ माती डायरेक्ट डोक्यात डोळ्यात आहे. आणि वातावरण पण जबरदस्त गार झालं, एकदम गार. त्यात मी जॅकेट बिकूट काय आणलंच नाही आहे. अर्णवीसाठी सगळं आणलं. जॅकेट आणलंय, ते कानाला लावायचे हेडफोन आणले तिचे थंडीचे. थंडी मलाच जास्त लागणार आहे. समोर गाडी चालवता रस्ता बघा ना, काही विचित्र रस्ता आहे. रात्रीचा व्ह्यू, रेस्टॉरंट, गो कार्टिंग वगैरे. त्या मेट गुजरातला भरपूर काय ऑप्शन्स आहेत तुम्हाला. लॅशरीन रेसॉर्ट अँड स्पा. सगळ्या बजेटचे हॉटेल तुम्हाला इकडे अवेलेबल आहेत, एक से एक. रोहित वडेवाले कालवण. इकडे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत मेट गुजरातला. वेण्णा लेकपर्यंत. रेड बटन गो कार्टिंग. तिथे पण आतमध्ये भरपूर रूम्स आणि कॉटेज ऑप्शन्स अवेलेबल आहेत. आणि महाबळेश्वर पाचगणीला गुजरातचं पब्लिक खूप येतं. म्हणजे तुम्हाला जर इथे तुम्ही जर इथे आलात ना तुम्हाला GJ नंबरच्या गाड्या भरपूर दिसतील. गुजराती क्राऊडला महाबळेश्वर पाचगणी फेवरेट आहे. आणि मेट गुजरात असा एक पट्टा आहे ना, इकडे खूप जास्त थंडी असते. म्हणजे कम्पॅरेटिव्हली पाचगणीच्या मागच्या बेल्टपेक्षा जास्त थंडी इकडे असते. आता आपल्याला लागेल वेण्णा लेक. बगीचा विलास अँड कॉटेजेस. त्यांचा स्टे पण आहे, रेस्टॉरंट पण आहे. गर्दी बघा कसली आहे, एकदम भारी. हे बघा इथे तुम्हाला अशा डर्ट बाईक्स पण आहेत मस्त एकदम. चालवायला आतमध्ये आहे ट्रॅक. बघा दुपारी वेगळा व्ह्यू होता, आता रात्री वेगळा व्ह्यू आहे. काय बकवास रस्ता आला, बकवास. आता आपण वेण्णा लेक कडून महाबळेश्वर मार्केटकडे चाललोय. इकडे पण एकदम बकवास रस्ता आहे, बकवास. काम पण चालू आहे काहीतरी आजूबाजूला. तो तुम नीचे कुछ जाओ. आपल्याला जायचं आतमध्ये खाली मार्केटमध्ये. आणि घोड्यांबरोबर आपण कट मारत चाललेलो आहे लेफ्ट साईडून.
ही आहे महाबळेश्वरची 4 व्हीलरची पार्किंग, त्याच्यामुळे इकडे एवढी गर्दी आहे. आता आपण प्रॉपर महाबळेश्वर मार्केटमध्ये शिरत आहोत. इथे जायचं कारण एकच आहे, या अर्णवीसाठी लाबूबू टॉय शोधायचं आहे. तर महाबळेश्वर मार्केटमध्ये 7:40 झालेत आपल्याला आणि राधिका अर्णवी गेलेत आतमध्ये लाबूबू शोधायला. मी गेलो नाही कारण आता इकडे पार्किंग कुठे करून जाणार आणि फुल चहल पहल आहे. मुलगा खुश झालेला आहे माझा गोप्रो बघून. आता हे लोक येतील थोड्या वेळात आणि मग नंतर आपण आपला प्रवास कंटिन्यू करूया पोलादपूरपर्यंतचा. आता अजून 2 दिवस, त्याच्यानंतर मग सुट्टी संपेल मुलांची आणि हे वेकेशन संपेल सगळ्यांचं. नो नो नो, इन इंडिया ओनली. Yes, state by state. You know MSK? Yeah, I know him. Yeah, he's also a motor. Yes, yes. Even I am a motor vlogger. What's your name? Hamza. Amra. Are you from? Kalyan. Kalyan. Mumbai. Okay, okay. Great, great. So is school vacation going on? I have come for vacation. Yeah, great. Enjoy. Thanks. Subhash vlog. Suva, Suva. Subhash. S-U-V-A. S-H. S-U-V-A. S-U-V. Subhash Yeah. vlog. Also check on Instagram. Yes. Yeah. Bye. Enjoy. तो एक्सायटेड होता. लहान मुलं शेवटी यूट्यूबरना बघून एक्सायटेड होतात. सो एक एक्सायटेड व्ह्यूअर किंवा माझा होणारा सबस्क्रायबर मला भेटला. त्याच्या फॅमिली बरोबर आहे पूर्ण तो, पण वडिलांना कधीपासून सांगत होता पण वडील काय आले नाही त्याचे. आता मी त्याला चॅनल सबस्क्राईब करून दिला असतं. वाव, सो फायनली अर्णवीला भेटलेला आहे लाबूबू. वाव, ग्रेट. अनबॉक्सिंग कर रहा है. हां, लाबूबू ह्याच्यासाठीच तिकडे 200 रुपये वेस्ट केले. कितीला आला हा? 350. नहीं करने नहीं दिया उन्होंने, बोला अच्छा, मतलब जो भी कलर आएगा वो ओके. ये पूरा पैक रहता है. देखते बघूया कोणता कलर आहे, कारण हे पूर्ण पॅकिंग असतं, त्याच्यावर कलर लिहिलेला नाही आहे. बाबू के नसीब में कौन सा कलर है लाबूबू? ब्लू. ओह वाह, नाइस कलर. शो मी. फाइनली लाबूबू. एक तो चाले कि चलो. उधर 200 खर्चा किया, इधर आके और 150 होता था. तर आता आपण मागच्या शॉर्टकटने निघालो इकडे डेपोच्या इथे, पण पेट्रोल भरायचं आहे. एकच पॉईंट दाखवतोय. तर इकडे महाबळेश्वरला पेट्रोल भरायला की लक्षात ठेवा, हे लोक गुगल पे घेत नाही आहेत. त्यांच्याकडे ऑनलाईन काहीच नाही आहे इथे, तर ओन्ली कॅश. आणि समोर ATM मशीन आहे. जर तुमच्याकडे ऑनलाईन नसेल तर कॅश काढून आणू शकता जर निघालं तर ATM मशीनमधून. तर नाहीतर कॅश कॅरी करा थोडीफार, आणि इथे कॅरी करतच जा महाबळेश्वरला फिरताना. तर आता आपण पेट्रोल तर भरलं आहे आणि काहीतरी खाऊया. तर भूक लागलेली. मस्त गरमागरम चिकन ट्रिपल राईस आणि त्याची ग्रेव्ही पण मस्त गरम गरम आहे. हे पॅनोरामा हॉटेल आहे, ह्याच्या बाजूला ना असे स्टॉल्स आहेत, फूड ट्रक्स आहेत. इकडे तुम्हाला चायनीज वगैरे सगळं मिळेल. आणि ही आलेली आहे आपली ट्रिपल राईस. हाँ, ये भी ब्लू. ये देखो दोस्तों, अच्छा है ना? हाँ, ना? ये भी ब्लू, और ये भी ब्लू. कपड़ा भी ब्लू. क्या बात है, नाइस. पैंट भी ब्लू. पैंट भी ब्लू. प्लांट. वो गाड़ी भी ब्लू. हेलमेट भी ब्लू. सब ब्लू है. मस्त तोंडातून पण असे वाफा येत आहेत. येतात का वाफा? हां, येत आहेत. आणि छान आहे चायनीज. म्हणजे जर तुम्ही चायनीज लवर असाल किंवा चायनीजचे फॅन असाल ना, तर यू कॅन ट्राय. इकडे येऊ शकता तुम्ही. हाँ, रहता है ना, जैसा मैं चाइनीज़ का फैन. फैन नहीं,
जिसको चाइनीज पसंद है। हां उन लोगी. तर चला आता आपण निघत आहोत. निघता 9 वाजायला आलेत आणि JP म्हणून आहे फूड आणि इथे भरपूर ऑप्शन्स आहेत तुम्हाला. समोरच महाबळेश्वर मार्केट आहे आणि आता पूर्ण धुकं आलं आहे मार्केटमध्ये. आता जाताना घाटामध्ये धुकं लागायला नको, बाकी काय नाही. आणि बसल्या बसल्या ना गारटलं, फुल गारटलं, एकदम गार झालं. चला हे लाबू बघ किधर आहे. हां हा रस्ता खाली काढेल ना कुठे जायचं पोलादपूरला. सरळ जायचं, चेकपोस्ट लागेल, लेफ्ट लेफ्ट राईट घ्यायचं, राईट घ्यायचं. सरळ खाली. थँक्यू. हो हो हां हां बघा लोकांना किती काळजी आहे. बाईकवर जातो आहे म्हणून त्यांनी सांगितलं आरामात जा, घाटामध्ये धुकं लागेल. तर आता आपल्याला सुरू होतोय इथून घाट. गणपती बाप्पा मोरया. हा प्रवास सुखाचा जाऊ दे आमचा आणि धुकं थोडं कमी लागू दे. हे बघा हे असे आंधळे ना एवढे अप्पर मारून का चालवतात कळत नाही. पण एक आहे बाईकवर राईड करायचं म्हणजे जसं क्लायमेट तुमच्या समोर येईल ते तुम्हाला फेस करायचं आहे. कारमध्ये काय काचावर खालून, कारमध्ये आपण काचावर करून कसंही ॲडजस्ट करू शकतो, पण ते बाईकवर शक्य होत नाही. केवढी थंडी लागते बाबा. घाट उतरताना तर जास्त थंडी आहे. रात्रीच्या वेळी महाबळेश्वर घाटाला गाडी चालवणं हा फीलच वेगळा आहे. तरी पण पहिल्यापेक्षा आता महाबळेश्वर घाटाला वर्दळ बऱ्यापैकी असते. घनदाट जंगलातून प्रवास करताना एवढ्या अंधारातून अशा लाईटी दिसल्या की किती बरं वाटतं जीवाला. नाहीतर मग ही दुसरी बाजू आहे. तर मित्रांनो आता आपण आलेलो आहोत वाडा गावाच्या इथे. इथून प्रतापगडला जाता येतं आपल्याला. आणि आता इथून आपल्याला सुरुवात होईल आंबेनळी घाटाची. आणि फायनली आपला आंबेनळी घाट हा संपलेला आहे. आणि आता आपण थोड्या वेळातच पोलादपूरला पोहोचू आणि हा व्लॉगची समाप्ती करू. आणि मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहोत पोलादपूरला. 10 झालीत आणि जबरदस्त असं ॲडव्हेंचरस राईड होती. पण मी सजेस्ट करणार नाही तुम्हाला. जर तुमच्याबरोबर लहान मुलं असतील आणि फॅमिली असेल ना तर अशी बाईक राईड नका करू. मला त्या घाटाची सवय आहे त्याच्यामुळे मी केली, पण मी तुम्हाला बिलकुल सजेस्ट नाही करणार एवढ्या अंधारातून आणि घाट रस्त्याने. तर आशा करतो तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. अर्णवी झोपले, राधिका पण कंटाळले. आता मी घेतो तुमचा निरोप. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय. आज माझी बाय बाय करणारी झोपली. तिच्यातर्फे पण माझ्याकडून बाय बाय. बाय बाय.